झी5वर येत्या 31 ऑक्टोबरला एक वेगळा विषय घेऊन निपुण धर्माधिकारी आपल्याकडे येत आहेत. आत्ता आपण अशा एका काळात आहोत की जेव्हा पाळी येणं हे सेलिब्रेट केलं जातं किंवा याच्यावर चर्चा होते. पण याच काळात असा सिनेमा घेऊन येणं किंवा या विषयाला हात घालणं, अशी सिरीज करणं का महत्त्वाचं वाटतं? तर मला तेच एक वाटतं की ही त्या विषयावरची म्हणून वेबसिरीज नाही आहे. 1990 साली घडणारी ही कथा आहे आणि त्या गावामध्ये हा विषय जो आहे तो त्याच्याविषयी बोललंच जात नाही वगैरे असं नाही आहे. लोक बोलतात त्या गावातले त्याविषयी. त्याच्यामध्ये एक फक्त परंपरा आहे जी अनेक पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. ती अशी की मुलीला पाळी आली तर तिने बाकी सगळं म्हणजे शिक्षण वगैरे सगळं सोडून तिचं लग्न करून द्यायचं आणि तिने गावाची वेस ओलांडायची नाही. म्हणजे तिने त्या गावातच मग पुढचं आयुष्य जगायचं. आणि या सगळ्या गावाचा याच्यावरती विश्वास आहे की ह्या प्रथेमुळे गावाची भरभराट जी आहे ती झालेली आहे. चांगलं समृद्ध गाव आहे आणि गावावर कुठल्याही प्रकारची आपत्ती आलेली नाही. तर ही एक प्रकारची अंधश्रद्धा आहे. तर त्या अंधश्रद्धेविरुद्ध भाष्य करणारी ही वेबसिरीज आहे आणि ती पण अशा पद्धतीने की त्या गावातल्या एका मुलीला असं वाटतं की आपण अजून शिकावं, आपण डॉक्टर व्हावं आणि त्यामुळे ती या रूढी परंपरा ज्या आहेत त्यांना प्रश्न विचारायला लागते आणि सगळा जो गाव आहे तो हळूहळू जागा व्हायला लागतो की त्यांनाही जाणवायला लागतं की खरंच ह्याचं काय बेस आहे, हे जे आपण पाळतो आहोत हे मुळात का आपण पाळतो आहे ह्याचा कोणी विचारच नाही केला आहे. हे करायचं एवढंच त्यांना माहिती म्हटल्यावरती ते करायला त्यांनी घेतलं आहे. असा ह्या बाई तुझ्या बाईचा विषय आहे या वेबसिरीजचा. क्षिती, मला तुला विचारायला आवडेल की आपल्याकडे शालेय शिक्षणात असेल किंवा घरांमध्ये सुद्धा असेल, अशा विषयांवर उघडपणे बोललं जात नाही. तर किती उघडपणे बोललं गेलं पाहिजे आणि येत्या काळात शालेय शिक्षणात असेल, कॉलेजमध्ये असेल, याचं शिक्षण देणं किती गरजेचं आहे तुला वाटतं? पूर्णपणे याबद्दल बोललं गेलं पाहिजे, कारण ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. ही प्रत्येकाच्या घरात, ज्या घरात बाई आहे त्या घरात ही गोष्ट घडते आहे. त्यामुळे असं काही जगावेगळं खरं तर ह्यात नाही आहे. म्हणजे जितक्या इझिली आपण ह्याच्याबद्दल बोलतो की मला झोप आली, मला भूक लागली, मला तहान लागली, तसंच फक्त हे महिन्यातनं 5 दिवस येतं एवढाच ह्यातला फरक आहे. हे रोज होत नाही आणि या गोष्टी आपल्याला रोज होतात. इतकं नैसर्गिक आणि इतकं खरं तर सामान्य साधारण गोष्ट आहे ती. त्याचं काहीतरी उगाच एक मला कळत नाही का आपण त्याचा एक बाऊ आहे. तर तो न करता तो शालेय शिक्षणात तर फक्त मुलींना नाही तर मुलांनाही ह्या गोष्टीचं पूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे की म्हणजे नक्की काय होतं, ते काय आहे, ते किती नैसर्गिक आहे. म्हणजे कॉलेजपर्यंत जाण्याची वेळच नाही आली पाहिजे. खरं तर हे शाळेत शिकवल्या गेलेल्या गोष्टींपैकी एक ही असायला हवी. आणि घरात तर बोललंच गेलं पाहिजे, प्रत्येक घरात बोललं गेलं पाहिजे. किंवा म्हणजे आता ते बोललं गेलं पाहिजे हे म्हणावं लागतंय आपल्याला, हीच खूप वाईट गोष्ट आहे. म्हणजे आपण घरात भूक लागली ह्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे असं नाही म्हणत, पण या गोष्टीबद्दल बोललं गेलं पाहिजे असं म्हणावं लागतंय, ही खरं तर दुर्दैव आहे. साजिरी, तू या विषयाकडे कसं बघते? तुझ्या आईने तुझ्या या पिरियडमध्ये किंवा तुझी जेव्हा पाळी सुरू झाली तेव्हा तुझ्या कशा प्रकारे समजावून सांगितलं? मला आधीच आईनी समजावून सांगितलं होतं. लकीली मला आधी माहिती होतं पाळी म्हणजे काय किंवा पिरियड्स आल्यावर काय होतं. तर ते माझ्या नशिबाने मला ऑलरेडी आईने सांगितलं होतं. पण अशा खूप महिला असतात किंवा पुरुषही असतात ज्यांना नसतं माहिती खरं तर पाळीबद्दल काहीच. तर अशा प्रत्येक मुलीबद्दल मला वाटतं बाई तुझ्या बाईची हा जो अहिल्याचा प्रवास आहे तो अशा प्रत्येक मुलीबद्दल आहे जी म्हणजे आणि पाळीपेक्षा जास्त मला वाटतं जिला काहीतरी करायचं आहे आणि कुठल्या तरी एका समाजाच्या रूढीमुळे किंवा परंपरेमुळे तिला ते करण्यापासून थांबवत आहे कोणीतरी. सो अशा प्रत्येक माणसाबद्दल ही गोष्ट आहे बाई तुझ्या बाई. निपुण, जसं तू याच्यात सिरीजमध्ये दाखवले की त्या मुलीला डॉक्टर व्हायचं आहे, आजही आपल्याकडे करिअर निवडताना फॅमिलीचा किंवा आजूबाजूच्यांचा प्रभाव असतो. मुलीला किंवा मुलीला जास्त, मुलाला जेवढी सूट देते तेवढी मुलीला दिली जात नाही रादर. पण याच्यात तू दाखवलेस की तिची आई तिच्या मागे खंबीरपणे उभी आहे. हे कसं, म्हणजे दोन्ही विरोध गोष्टी? मला असं वाटते की ह्यासाठी म्हणजे आईचं असणं, आईचं जे मन आहे ते काही झालं तरी तिच्या मुलांना काय हवं आहे याच्याकडेच जाणार. आणि आपण असं म्हणतो, अशा कितीतरी कथा आपण ऐकलेल्या आहेत की जिथे आईने जे काही जग आहे, जो काही समाज आहे त्याच्या विरुद्ध जाऊन त्यांच्याशी भांडून लढून आपल्याला आपल्या मुलाचं रक्षण केलं आहे, मुलामुलींचं रक्षण केलं आहे आणि त्यांना जे हवं आहे ते मिळवून
द्यायचा प्रयत्न केला आणि हे एका परीने एक त्यांच्यातलं इन्स्टिंक्ट पण आहे. मातृत्व जे आहे ते हेच तर आहे की ती एका परीने तिच्या मुलीचं रक्षण करते. तिला दिसतंय की मुलीला काय हवं आहे आणि मुलीचं काय होणार आहे. जर आपण तिची बाजू नाही घेतली तर ती एकटी पडणार आहे. आणि असं मला वाटते की कुठलीही आई ही आपल्या मुलासाठी मुलीसाठी खंबीरपणे तिच्या पाठीशी उभी राहीलच. सिरीजमध्ये जसं दाखवलंय की तुला डॉक्टर व्हायचं आहे. जेव्हा तू अभिनय क्षेत्रात आलीस तेव्हा तुझ्या आईचा किती सपोर्ट होता किंवा घरातल्यांनी तुला या क्षेत्रात येताना काय सूचना केल्या किंवा आईला तर पूर्ण या क्षेत्राविषयी माहिती, आईने कसा सपोर्ट केला तुला? नाही, घरच्यांचा प्रचंड सपोर्ट होता, त्यामुळेच मी हे सगळं करू शकली आहे. आणि आई कायम खंबीरपणे पाठीशी उभी असते. आणि आमच्यात खरं तर अगेन सुदैवाने आमच्या घरी फार छान संवाद होतो सगळ्या बाबतीचा. म्हणजे मीच असं नाही, आई काय बाबा काय, आम्ही सगळे बोलतो एकमेकांशी खूप मनातलं किंवा जे काही समाजात घडतंय किंवा आमच्या आयुष्यात घडतंय हे. तर हा संवाद माझ्या सुदैवाने माझ्या घरी आहे. सो ह्या संवादाची फार गरज असते असं मला वाटतं आणि तो लकीली माझ्याकडे आहे. क्षितिज, तुझे आई बाबा दोघंही आपण म्हणू की पुढारलेल्या विचारांचे किंवा आम्ही त्यांना बघत आलेलो आहोत. जसं ट्रेलरमध्ये दाखवलंय की त्या 5 दिवसात देवघरात यायचं नाही, स्वयंपाक करायचा नाही, अशा गोष्टींना तुला कधी सामोरं जावं लागले का? तू या गोष्टींकडे देवदर्शन किंवा हे कसं बघत गेलीस? मला कधीही अशा गोष्टींना सामोरं जावं लागलं नाही. इनफॅक्ट मला नेहमी असं वाटतं की ज्या देवानी मला घडवलं त्याला हे सगळं माहीत असणार आहे ना. म्हणजे असं असतं तर त्या 5 दिवसात म्हणजे असं काहीतरी घडलं असतं ना की देवाच्या जवळ जाताच येणार नाही. पण माझ्या मते देव मनात असतो तुमच्या. तुम्ही माणूस किती चांगले आहात ह्यात वर ठरतं देवाचा तुमच्यात असलेला वास. तर मला एक तर मला हा अनुभव कधीही आलेला नाही आहे ना. मला माझ्या सासरी आला ना मला माझ्या माहेरी तर काही प्रश्नच नव्हता. आणि इनफॅक्ट माझ्या घरी सुद्धा आता मी आणि हेमंत दोघंच राहतो. आता मी म्हटलं उद्या स्वयंपाक करणं, आता अनफॉर्च्युनेटली माझ्या नवऱ्याला सगळा स्वयंपाक करता येतो म्हणून सोडून दे, पण तो कधी खूप बिझी असेल तर कसंच करणार आहे. म्हणजे ह्या चॉईसच नाही आत्ताच्या काळात. आणि देवपूजा सुद्धा म्हणालास तर आमच्या घरात आम्ही करतो. म्हणजे जिथे हेमंत आणि मी राहतो तिथे आम्ही देवासमोर दिवा सुद्धा लावतो. आणि मी तर ही प्रार्थना करते जर कधी पोटात दुखत असेल की जरा दुखणं कमी कर बाबा. कारण त्या देवाऱ्यात हेमंतनी देवी पण असते ना आपल्याकडे, तर तीही आहे, तर तिलाही प्रार्थना करतेच मी की जरा पोटात कमी दुखू दे. त्यामुळे मला हा अनुभव कधीही आलेला नाही. पण मी आजूबाजूला अशा बऱ्याच मुली पाहिल्यात ज्यांना आलाय हा विषय. जेव्हा तुझ्याकडे आला किंवा तू ही सिरीज करायचं नक्की केलंस तेव्हा आईशी वगैरे डिस्कस केलंस? आईकडून काय टिप्स मिळाल्या? नाही, आईशी ऑफकोर्स येस डिस्कस केलं, पण टिप्स असं नाही. पण हा विषय इतका छान होता आणि तमिळ सिरीज जी आहे अयाली नावाची, ज्याचा हा रिमेक आहे, सो ती मी पाहिली होती. आणि म्हणजे निपुण सरांनी मला सांगितलं होतं की ह्या वेबसिरीज ही बघून सांग मला काय वाटतंय टाईप्स. तर ती जेव्हा मी बघितली तेव्हा मी प्रेक्षक झाले. त्यामुळे ती इतकी चांगली होती, कथानक चांगलं होतं किंवा इतकं नैसर्गिक होतं त्याच्यातलं सगळं. आणि स्पेसिफिक त्या मुलीबद्दल किंवा तिच्या आईबद्दल असली तरी ती सगळ्यांच्या घरात घडणारी गोष्ट होती. सो मला आईला आम्ही फार दोघी खुश होतो किंवा घरी सगळेच खुश होते की मला या प्रोजेक्टचा भाग होता येणार आहे. निपुण सर, आज जेव्हा आपण या सगळ्या विषयांवर चर्चा करतो, पूर्वीच्या काळी याच्यावर ओपन चर्चा नाही व्हायची, पण आज अशा काळात आपण आहोत तेव्हा अशा विषयावर वेबसिरीज करावी लागतीये. एक प्रकारे आपली समाजाची हार नाही वाटत कुठे तुम्हाला? नाही, प्रत्येक समाज जो आहे तो वेगवेगळ्या स्थित्यंतरातून जातच असतो. आणि मला असं हार वगैरे खूपच मोठा आणि नकारात्मक शब्द आहे, ते मला असं वाटत नाही. मुळात अशा प्रकारचं कॉन्टेंट आपल्याला करता येतं आहे ह्याचं कारण असं आहे की कोणीतरी हे बघायला तयार आहे, लोकांना हे बघायचं आहे. त्यामुळे हे सकारात्मकपणेच ह्याच्याकडे बघूयात असं मला वाटतं. नक्कीच. शितू, तू प्रेक्षकांना आणि महिला वर्गाला काय सांगशील? अशी सिरीज येते 31 तारखेला तुमचा प्रीमियर याचा झी5 वर. सो मराठी झी5 वर 31 ऑक्टोबरपासून आमची बाई तुझ्या बाई ही सिरीज येते. महिलांना नक्की एवढं सांगेन की घरातल्या पुरुषांना घेऊन बसा आणि ही सिरीज बघा. फक्त ट्रेलरमध्ये जेवढं वाटतंय तेवढं फक्तच इमोशनल आहे असंही नाही. ह्या आमच्या छोट्याशा असलेल्या अहिल्याच्या काही
गमतीही आहेत, काही गोष्टी आपल्याला आपल्या ओठांवर आपोआप हसूही आणतात. आणि एका लढवय्या मुलीची गोष्ट आहे, एका स्वप्नाळू मुलीची गोष्ट आहे आणि एका अत्यंत करिअर ओरिएंटेड मुलीची गोष्ट आहे. त्यामुळे घरातल्या सगळ्यांनी मिळून आमची सिरीज नक्की बघा आणि आम्हाला कळवा कशी वाटते. साजिरी? 31 ऑक्टोबरपासून बाई तुझ्या बाई मराठी झी5 वर स्ट्रीम होणार आहे. आणि मला वाटतं की आपण आत्तापर्यंत सगळ्यांनीच स्वप्न पाहिलं आणि ते साकार करण्यासाठी आपण कुठल्याही लिमिटपर्यंत जायला तयार असतो. तर अशा प्रत्येकाने ही सिरीज पाहावी आणि थोडंसं बळ घेऊन जावं असं मला वाटतं. 31 ऑक्टोबरला आमची नवी वेबसिरीज येते बाई तुझ्या पायी. एक खूप हळवा विषय आहे आणि त्याचबरोबर एका स्त्रीच्या, एका मुलीच्या धैर्याची ही कथा आहे. तर सर्वांनी मिळून, आता आमच्याकडे हे आहे, याला 16+ रेटिंग दिलेलं आहे, तर 16+ सगळ्यांनी एकत्र बघून ही या सिरीजची प्रतिक्रिया जी आहे ती आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. तर येत्या 31 ऑक्टोबरला झी5 ॲपवर ही सिरीज नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा. धन्यवाद. धन्यवाद.